नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकायनायस अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आपली सिरीज कंटिन्यू करूया. त्यामध्ये आपण राष्ट्रपती हा टॉपिक बघतोय. सो राष्ट्रपती या टॉपिकमध्ये आपण ऑलरेडी 2 सेशन बघितले. त्यामध्ये राष्ट्रपती रिलेटेड जे क्वेश्चन्स असतील ते आपण बघितले. त्यामध्ये वेगवेगळे घटक बघितले, म्हणजे पार्डनिंग पॉवरबद्दल आलेला क्वेश्चन असेल, ऑर्डिनन्सबद्दल क्वेश्चन आलेला असेल, किंवा एखादं स्टेटचं बिल असेल ते जेव्हा राष्ट्रपतींकडे जातं तर राष्ट्रपतींना त्या संबंधी काय काय पॉवर्स असतात त्या संबंधी बिल असेल. सो आपण हेच कंटिन्यू करूयात, जेणेकरून रिमेनिंग क्वेश्चन जे ते तुमच्या या ठिकाणी सॉल्व्ह होते. सो आपली सिरीज आपण कंटिन्यू करूयात. राष्ट्रपती हा टॉपिक ओके. आता पुढचं बघा मित्रांनो, राष्ट्रपतीने काढलेल्या अध्यादेशाबाबत काय खरे नाही. ओके, परत ऑर्डिनन्स बद्दल हा क्वेश्चन आलेला आहे. ऑर्डिनन्स तुम्हाला माहिती आहे आर्टिकल 123 मध्ये मेन्शन केलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हा ऑर्डिनन्स राज्यपाल बद्दल बोलतात तर राज्यपाल बद्दल हा ऑर्डिनन्स कशामध्ये 213 मध्ये ना या गोष्टी रिपीटने तुम्हाला आठवण राहते ना. एकदा जेवढ्यांना आपण रिपीट करू त्या गोष्टी तर तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येते. ओके, नाव तो संसदेत ठेवला जाईल आणि संसद सत्ताधीश झाल्यानंतर 6 आठवड्यात संपण्यापूर्वी जर तो अमान्य करणारा ठराव पारित केला तर तो ठराव अंमलात राहील. बाय तुम्हाला काय विचारलं, काय खरे नाही, पहिले एवढं लक्षात ठेवा की विचारलेले कोणती गोष्ट आहे की खरं काय नाहीये ते तुम्हाला विचारलं होतं. सो पहिला एक राईट आहे बघा. मी तुम्हाला सांगितलं होतं की 6 मंथ एक व्हॅलिडिटी असते आणि त्याच्यानंतर 6 वीकच्या आत तो पास झाला पाहिजे. म्हणजे ऑर्डिनन्सची व्हॅलिडिटी 6 महिने असते. आणि जेव्हा एखादं लोकसभा आणि राज्यसभेचं सेशन चालू होतं तर लोकसभा आणि राज्यसभेचं सेशन चालू झाल्यानंतर 6 वीकच्या आत त्याला अप्रूव्हल झालं पाहिजे. 6 वीकच्या आत अप्रूव्हल झालं तर तो ठराव इम्प्लिमेंट होईल, नाही झाला तर तो कोलॅप्स होईल. त्याने असं सांगितलं की 6 आठवडे संपण्यापूर्वी जर का तो अमान्य करणारा ठराव पारित केला तर तो अंमलात होईल. म्हणजे जर का त्याला अमान्य म्हणजे त्याला रिजेक्ट केला तर तो ठराव लागू होईल. म्हणजे पहिलं स्टेटमेंट तुमचं राईट आहे, एवढं कन्सिडर करा. आता 6 आठवड्यानंतर वरील प्रमाणे न घडल्यास राष्ट्रपती अध्यादेश कायम होईल. आता असं कसं काय होणार, म्हणजे यांनी सांगितलं की 6 महिन्याच्या आत किंवा 6 वीकच्या आत जर का त्याला कोणत्याच हाऊसने अप्रुव्हल नाही दिलं तर तो कंटिन्यू राहील, असं नाही होणार. जर का 6 वीकच्या आत ऑर्डिनन्सला अप्रुव्हल भेटला नाही तर तो ऑर्डिनन्स रद्द बाह्य ठरतो. ओके, तो कायम नाही राहत, तो ऑर्डिनन्स रद्द ठरतो. सो हे जे कायम होईल ना हे चुकीचं विधान आहे. म्हणून ब डेफिनेटली रॉंग आहे. आपल्याला काय विचारलंय, काय खरे नाही, चुकीचं विचारलंय. म्हणजे ब ऑप्शन मध्ये आपला हवा होता बघा, हा ऑप्शन जातो, हा ऑप्शन जातो, हे 2 होतं आणि ब आणि क राईट आहे. क बघा, जर दोन्ही सभागृहाने वेगवेगळ्या दिनांकापासून निमंत्रित केले असतील तर 6 आठवड्याचा कालावधी आधीच्या सभागृहापासून मोजला जाईल. हा पण रॉंग आहे. बघा, आपल्याकडे बायकॅम्बरलिझम आहे, आपल्याकडे लोकसभा पण असते, आपल्याकडे राज्यसभा पण असते, राईट आहे. याच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी आपण ऑर्डिनन्स काढला होता केव्हा तरी. आता लोकसभा आणि राज्यसभेचं सेशन भरलं. आता असं तर नाही की एकाच दिवशी सेशन चालू होता. तर समजा लोकसभेचं सेशन 1 फेब्रुवारीला चालू झालं, ओके, आणि राज्यसभेचं सेशन 10 फेब्रुवारीला चालू झालं, असं कन्सिडर करा. तर जो 6 वीकचा कालावधी आहे तो या 10 फेब्रुवारी म्हणजे जे सेकंड हाऊस असतं ना ते जेव्हा चालू झालं त्याच्यानंतर 6 वीक नंतर मोजलं जातं. आपला क्वेश्चन विचारला आहे की 6 आठवड्यांचा कालावधी त्यापैकी आधीच्या दिनांकापासून मोजला जाईल. तर हा क्वेश्चन मध्ये दिला, हा रॉंग आहे. राईट, क्वेश्चन मध्ये जो सेकंड हाऊस जेव्हा चालू असं त्या सेकंड हाऊसच्या 6 वीक नंतरचा कालावधी या ठिकाणी मोजला जातो. म्हणून क डेफिनेटली रॉंग आहे. आणि जर दोन्ही सभागृहाने वेगवेगळ्या दिनांकापासून निमंत्रित झाला तर 6 आठवड्यांचा कालावधी नंतरच्या दिनांकापासून मोजला जाईल. बघा, क आणि ड मध्ये डेफिनेटली एकच राईट येणार होतं. तर नंतरचा जो हाऊस कन्सिडर चालू झालेला आहे त्यानंतर 6 वीकचा कालावधी मोजला जाईल. कळतंय? बेसिक क्वेश्चन होता या रिलेटेड, ऑर्डिनन्स रिलेटेड. ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ही आपल्या पार्लमेंटरी सिस्टमला रिप्लेस नाही करू शकत. बघा, माहिती आहे आपल्यासारख्या डेमोक्रेसी काही एक्सेप्शन असेल ज्याच्यामध्ये ऑर्डिनन्स पॉवर आहे. आणि एक इमर्जन्सी सिच्युएशन राईज झाली तर प्रेसिडेंटचं एखाद्या गोष्टीसाठी सॅटिस्फॅक्शन असेल त्यावेळेस आर्टिकल 123 अंतर्गत आपण ऑर्डिनन्स काढत असतो. ऑर्डिनन्ससाठी मी तुम्हाला ऑलरेडी प्रोसिजर सांगितलेली आहे. आणि ज्या विषयावर केंद्र कायदे करू शकते त्याच विषयावर केंद्राला ऑर्डिनन्स काढण्याची पॉवर आहे. राईट, सो हे त्या ठिकाणी लक्षात ठेवू. पुढचा क्वेश्चन मित्रांनो बघू आपण. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. राईट, आपल्याला रॉंग विधान विचारलेलं आहे, चुकीचं विधान विचारलंय. बघा, अध्यादेशाने संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. म्हणजे जेवढं आपल्याला ऑर्डिनन्समध्ये किंवा जे आपल्याला फंडामेंटल राईट म्हणजे जेवढं आपण ऍक्टने चेंजेस करू शकतो ना तेवढेच आपण ऑर्डिनन्सने चेंजेस करू शकतो. कळतंय का? बट फंडामेंटल राईट मी तुम्हाला सांगितलं, फंडामेंटल राईटमध्ये तुम्ही चेंज करू शकत नाही. आणि सेम तुम्ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, ही घटना दुरुस्ती, या 2 गोष्टी ज्या असतात
त्या आपण ऑर्डिनन्स वापरून करू शकत नाही. म्हणून पहिलं वाक्य राईट आहे. किंवा म्हणजे तुम्हाला फंडामेंटल राईट हिरावून नाही घेता येणार असं नाही की ऑर्डिनन्स पास करून तुम्ही फंडामेंटल राईट हिरावून घेताय किंवा ऑर्डिनन्स पास करून तुम्ही कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करताय, हे अलाउड नसतं. सेकंड बघा, अध्यादेश पूर्वलक्षी प्रभावाचा किंवा संसदेच्या कोणत्याही कायदा दुरुस्त करणारा किंवा रद्द करणारा असू शकतो. म्हणजे ऑर्डिनन्स काय करू शकतो, एक तर बॅकडेट पासून पण लागू करू शकतात, म्हणजे पूर्वलक्षी प्रभाव असणारा, कळत आहे, किंवा संसदेचा एखादा कायदा अमेंड करणारा असू शकतो, म्हणजे संसदेने एखादा कायदा पास करा आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायची तर त्या संबंधी ऑर्डिनन्स येऊ शकतो. बट ऑर्डिनन्सने फंडामेंटल राईट किंवा घटना दुरुस्ती करता येत नाही. एखादा ऑर्डिनन्स बॅकडेट पासून लागू करायचंय का, तर ते पण चालतं. म्हणजे बॅकडेट पासून लागू करता येईल, एखादा जुना कायदा असेल त्याच्यामध्ये अमेंडमेंट करता येईल, त्याच्यामध्ये बदल करता येईल, बट घटना दुरुस्ती करता येत नाही. म्हणून सेकंड स्टेटमेंट पण राईट आहे. आणि सेकंड थर्ड बघा, अध्यादेशाचा अधिकार राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरू शकतात. आता या ठिकाणी हे रॉंग येतं है ना. एड अँड ॲडवाइस हे बाइंडिंग असतं, म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या सल्ल्यानंतरच, पीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपती अध्यादेश काढतात. ती त्यांची डिस्क्रिशनरी पॉवर नाहीये, ते त्यांना त्यांच्या सल्ल्यानुसारच वागावं लागतं. ओके, म्हणून हे विधान या ठिकाणी रॉंग येईल. सो क विधान रॉंग आहे आणि आपल्याला फक्त क विधान या ठिकाणी चुकीचं विधान विचारलं होतं, म्हणून चुकीचं विधान फक्त क येणार आहे. कळते, बेसिक क्वेश्चन होता बट महत्वाचा क्वेश्चन आहे. राष्ट्रपती या टॉपिक बघाल ना, तर राष्ट्रपती या टॉपिकमध्ये ऑर्डिनन्स जास्त क्वेश्चन येत असतात, पार्डनिंग पॉवरवर जास्त क्वेश्चन येत असतात. मेनली पार्डनिंग पॉवर असेल, ऑर्डिनन्स असेल, किंवा राष्ट्रपतींचे जे लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात त्याच्यावर, आणि इलेक्ट्रल कॉलेज जे राष्ट्रपतींचं आहे ना त्यासंबंधी मेनली फोकस असतो आयोगाचा. आता बघा, खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारताचे राष्ट्रपती वापरू शकत नाही ना, व्हिटो पॉवर बद्दल क्वेश्चन आलेला आहे. आता भारतीय राष्ट्रपतींना व्हिटो पॉवर आहे. आता व्हिटो पॉवर काय असते, एखाद्या बिलला यस किंवा नो म्हणण्याची पॉवर, याला म्हणतात व्हिटो पॉवर, म्हणजे नकाराधिकार म्हणतात. एखादं बिल जर का संसद पास करत असेल तर ते बिल ऍक्सेप्ट करायचं का नाही, ती जी पॉवर असते ती असते व्हिटो पॉवर. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हिटो असतात. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला पॉकेट व्हिटो भेटेल, सस्पेन्सिव्ह व्हिटो भेटेल, क्वालिफाईड व्हिटो भेटेल. तर यांचं सांगणं आहे की भारताच्या राष्ट्रपतींना कोणता व्हिटो पॉवर नाही अवेलेबल. ओके, भारतीय राष्ट्रपतींना कोणता व्हिटो नाही, ॲब्सोल्यूट व्हिटो, निरंकुश व्हिटो आपल्या भारतीय राष्ट्रपतींना अवेलेबल आहे का, डेफिनेटली आहे. तात्पुरता किंवा सस्पेन्सिव्ह व्हिटो ज्याला म्हणतात निलंबन, हा पण अवेलेबल आहे. खिशातील किंवा पॉकेट व्हिटो हा पण भारतीय राष्ट्रपतींना आहे. गुणात्मक किंवा क्वालिफाईड व्हिटो हे इंडियामध्ये अवेलेबल नाही. ओके, हे अमेरिकेमध्ये तुम्हाला क्वालिफाईड व्हिटो बघेल, इंडियामध्ये नाही. तर इंडियामध्ये तुम्हाला सस्पेन्सिव्ह व्हिटो आहे, ॲब्सोल्यूट व्हिटो आहे, आणि थर्ड जो आहे तो पॉकेट व्हिटो अवेलेबल आहे. आता वन बाय वन मी तुम्हाला सांगतो काय बघा. गुणात्मक क्वालिफाईड व्हिटो आपल्याकडं लागू नाही. आता ॲब्सोल्यूट व्हिटो म्हणजे काय बघा, ज्या वेळेस एखादं संसद किंवा राज्य विधिमंडळ एखादं बिल पास करतं आणि ते राष्ट्रपतीकडे आलं तर त्याला नकार देणं, म्हणजे स्पष्टपणे त्याला नकार देणं, हा जो अधिकार असतो त्याला म्हणतात ॲब्सोल्यूट व्हिटो. ॲब्सोल्युटली नकार अधिकार, ते बिल हे मान्यच करण्यात आलं नाही, त्याला नकार अधिकार देण्यात आला. मग असं तर होणार नाहीये का राष्ट्रपती कोणत्या पॉवर वापरून त्या नकार अधिकार देणार ना, कारण की आपण बघितलं पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये काय असतं की जो पीएम आणि सीएमचा सल्ला, पीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा सल्ला असतो तो प्रेसिडेंट ऑफ बाइंडिंग आहे. मग सल्ला देत असताना पण राष्ट्रपती त्याला का रिजेक्ट करताय ना, ॲब्सोल्युटली त्याला व्हिटो का वापरताय, तर ते काहीतरी सिच्युएशन असतात ज्यावेळेस राष्ट्रपती काय करतात, असं व्हिटो वापरत असतात. त्यात तुम्ही बघा पहिलं की जेव्हा संसदेने मंजूर केलेले विधेयक खाजगी सदस्य विधेयक असेल, जेव्हा एखादं प्रायव्हेट मेंबर बिल असेल, प्रायव्हेट मेंबर म्हणजे काय, अदर दॅन मिनिस्टर आहे ना, मंत्री सोडून बाकी कोणतेही बिल मांडलं असेल त्याला प्रायव्हेट मेंबर बिल म्हणतात. मग एखादं जर का प्रायव्हेट मेंबर बिल असेल तर त्यावेळेस राष्ट्रपती काय करू शकतात, ॲब्सोल्यूट व्हिटो वापरू शकतात, किंवा कारण की ते बिल राष्ट्रपतींना बाइंडिंग नसेल म्हणून प्रायव्हेट मेंबर बिलसाठी हे लागू होतं. सेकंड, जेव्हा राष्ट्रपती विधेयकाला संमती देण्यापूर्वी मंत्रिमंडळाने राजीनामा दिला, कळलं का, म्हणजे मंत्रिमंडळाने एखादा बिल पाठवलं होतं राष्ट्रपतींकडं, पण राष्ट्रपतीने त्या साईन करण्याच्या अगोदरच जर का काउन्सिल ऑफ मिनिस्टर डिझॉल्व्ह झालं ना, काहीतरी कोलॅप्स झालं किंवा डिझॉल्व्ह झालं, तर या केसमध्ये राष्ट्रपती त्या बिलला ॲब्सोल्यूट व्हिटो वापरू शकतात. कारण की मंत्रिमंडळ नसलं म्हणजे राष्ट्रपतींना ॲडवाईस देण्यासाठी बॉडी अवेलेबल नाहीये, काउन्सिल ऑफ मिनिस्टर अवेलेबल नाहीये, आणि म्हणून त्या केसमध्ये ॲब्सोल्यूट व्हिटो वापरता येतो. ओके, आणि 1954 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती म्हणून वापर केला होता. 1991 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती व्यंकटरमण यांनी पण याचा वापर केलेला आहे. म्हणजे ॲब्सोल्यूट व्हिटोचा वापर केव्हा झालेला हे पण विचारू शकतात. तर 1952 मध्ये पण एकदा वापर, 54 मध्ये पण आपल्या राजेंद्र प्रसाद यांनी वापरलेला आहे, आणि 1991 मध्ये पण याचा वापर झालेला आहे. अशा दोन वेळेस, कळत आहे का, म्हणजे ॲब्सोल्यूट व्हिटो आपण क्लिअरली नकार अधिकार दिला, एखादा बिल जे आलं होतं त्याला नकार देणे म्हणजे ॲब्सोल्यूट व्हिटो.
पुढचं सस्पेन्सिव्ह व्हिटो. सस्पेन्सिव्ह व्हिटो म्हणजे टेम्पररी एखादी गोष्ट सस्पेंड करणे, तात्पुरती स्थगिती. या केसमध्ये काय होतं की राष्ट्रपतीकडे एखादं संसदेने एखादं विधेयक पाठवलं, मग राष्ट्रपती काय करतात, ते बिल रिकन्सिडरसाठी एकदा पुन्हा संसदेकडे पाठवतात. आणि जर ते बिल परत संसदेने विथ अमेंडमेंट असेल, विदाऊट अमेंडमेंट असेल, सेम मेजॉरिटीने असेल, परत जर का राष्ट्रपतींकडे पाठवलं तर त्या केसमध्ये राष्ट्रपतींना ती साईन द्यावीच लागते त्या बिलवर. हा प्रोव्हिजन आहे, याला म्हणतात सस्पेन्सिव्ह व्हिटो. म्हणजे राष्ट्रपतींनी या ठिकाणी काय केलं, टेम्पररी ते विधेयक सस्पेंड केलं. कळतंय का? ॲब्सोल्यूट व्हिटोमध्ये तर एकदम नकारच दिला होता. टेम्पररी सस्पेन्सिव्ह व्हिटोमध्ये काय केलं की टेम्पररी जी साईन पॉवर होती राष्ट्रपतीने ती पोस्टपोन केली, परत ते रिकन्सिडरला पाठवलं. पण ज्यावेळेस संसदेने ते पुन्हा एकदा पास करून राष्ट्रपतीकडे पाठवलं तर या केसमध्ये राष्ट्रपतीला ती साईन द्यावीच लागते. हे जे व्हिटो आहे त्याला सस्पेन्सिव्ह व्हिटो म्हणतात. ओके. जेव्हा हे विधेयक भारतीय संसदेकडे पुनर्विचारासाठी परत करतात तेव्हा राष्ट्रपती त्याला निलंबनात्मक व्हिटो म्हणतात किंवा सस्पेन्सिव्ह व्हिटो म्हणतात. जर संसदेने विधेयक भारतीय राष्ट्रपतीकडे दुरुस्तीसह, बघा, दुरुस्तीसह असेल किंवा दुरुस्तीशिवाय असेल, पुन्हा जर का पाठवलं तर त्यांच्याकडं कोणताही पर्याय नसतो आणि त्यांना साईन मंजूर करावीच लागते. आणि मनी बिलच्या संदर्भात राष्ट्रपती सस्पेन्सिव्ह व्हिटो वापरू शकत नाही. कॉमन सेन्स आहे. कारण की ज्यावेळेस मनी बिल आपण मांडतो, आर्टिकल 110 मध्ये ज्यावेळेस आपण मनी बिल मांडतो तर मनी बिल मांडताना ऑलरेडी आपण राष्ट्रपतीची परमिशन घेतलेली असते, है ना. आणि ज्यावेळेस आपण राष्ट्रपतींची परमिशन ऑलरेडी घेतलेली आहे तर त्या केसमध्ये मनी बिल मांडताना परत एकदा सस्पेन्सिव्ह व्हिटो मांडून करता येत नाही. म्हणून मनी बिलसाठी सस्पेन्सिव्ह व्हिटो मांडता येत नाही. आणि ऑलरेडी सस्पेन्सिव्ह व्हिटो काय असतं, टेम्पररी एखादी गोष्ट पोस्टपोन करणे, है ना, ॲब्सोल्यूट न वापरता सस्पेंड करणे, त्याला म्हणतात सस्पेन्सिव्ह. जेव्हा क्वालिफाईड व्हिटो असतो ना, त्या क्वालिफाईड व्हिटोमध्ये जेव्हा संसद पुन्हा ते विधेयक पाठवते ना तर पूर्वीच्या मेजॉरिटीपेक्षा जास्त मेजॉरिटीने त्यांना पास करावं लागतं. जी क्वालिफाईड व्हिटो इंडियाच्या कंटेस्टमध्ये लागू नाहीये, ते अमेरिकेमध्ये लागू आहे. ओके. नाव थर्ड तुम्ही बघा, पॉकेट व्हिटो. पॉकेट विधेयक म्हणजे विधेयक अनिश्चित कालासाठी प्रलंबित ठेवले जाते. आता बघा, ॲब्सोल्यूटमध्ये आपण बघितलं, ॲब्सोल्यूटमध्ये त्यांनी नकारच दिला राष्ट्रपतीने बिलवर. सेकंड होतं सस्पेन्सिव्ह व्हिटो, त्यामध्ये त्यांनी परत रिकन्सिडरसाठी पाठवलं. आणि पॉकेट व्हिटोमध्ये राष्ट्रपतींनी पुन्हा पण नाही पाठवलं, राष्ट्रपतींनी त्याला नकार पण नाही दिला, राष्ट्रपतींनी त्याला स्वतःकडे ठेवून घेतलं. आपण पॉकेटमध्ये ठेवतो ना एखादी गोष्ट, त्याप्रमाणे राष्ट्रपतीने एखादी गोष्ट ठेवून घेतली आणि ते बिल नाकारलं पण नाही आणि पुनर्विचारार्थ पण पाठवलं नाही. फक्त राष्ट्रपतींनी हे विधेयकावर कारवाई करण्यासाठी कोणतेही टाइम बाउंड मर्यादा नाही. असं नाही की तुम्ही पॉकेटमध्ये ठेवलं आणि किती दिवसाच्या आत ते राष्ट्रपतीने त्याच्यावर साईन केली पाहिजे, असं कोणतेही टाइम ड्युरेशन इंडियाच्या कंटेस्टमध्ये दिलेलं नाहीये. जर का तुम्ही अमेरिकेमध्ये पॉकेट व्हिटो बघितला तर अमेरिकेच्या राष्ट्रपतींना 10 दिवसाच्या आत पुन्हा बिल पाठवले, त्याप्रमाणे भारतीय राष्ट्रपतींना असा केवळ नियम नाही वगैरे. म्हणजे त्यात अमेरिकेमध्ये 10 दिवसाच्या आत ते पॉकेट व्हिटो बद्दल असतं. पण इंडियाचं पॉकेट असं कन्सिडर केलं जातं की भारतीय राष्ट्रपतींचं पॉकेट हे खूप मोठं आहे. म्हणजे त्यांच्यावर कोणते टाइम बाउंडेशन नाहीये की किती दिवसाच्या आत एखाद्या संसदेने पाठवलेलं बिल हे साईन केलं पाहिजे. पण नॉर्मली राष्ट्रपती त्याला साईन करतात, कारण की त्यांना पीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या सल्ल्यानुसारच वागावं लागतं, कारण की आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट अडॉप्ट केलेलं आहे. परंतु असं टाइम बाउंडेड मॅनर सांगितलंय का, ते नाही सांगितलं. आणि सेम ज्यावेळेस हे राज्य पातळीवर लागू होतं ते महत्त्वाचं डिस्प्यूटचं कारण म्हणतात, कारण की राज्य पातळीवर गव्हर्नर असतात. सेम गव्हर्नरला पण कोणतंही असं टाइम बाउंडेड मॅनरने दिलं की त्यांना पीएम जे सीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा सल्ला ऐकावा लागेल. आणि गव्हर्नर हे केंद्राचे प्रतिनिधी असतात, केंद्राद्वारे नॉमिनेट केले जातात. आणि त्यामुळे काय असतं, अनेक असे विधेयक असतात जे महत्त्वाचे विधेयक असतील आणि ज्यावेळेस राज्य विधिमंडळ हे ते विधेयक गव्हर्नरसाठी पाठवतात तर गव्हर्नर पॉकेट व्हिटो सारखे व्हिटो वापरून त्यांच्यावर कोणतीच ऍक्शन घेत नाही. आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये टाइम ड्युरेशन आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्पेसिफाय नाही केलं आहे आणि म्हणून बऱ्याच गोष्टी काय होतात, पोस्टपोन होतात एखादं विधेयक. ओके. सो लक्षात असू द्या, हे महत्त्वाचं पॉईंट. पुढचा क्वेश्चन बघा, भारताचे राष्ट्रपती भारतीय सशस्त्र दलाचे प्रमुख आहेत. 3 स्टेटमेंट दिलं होतं आणि कोणते पर्याय उत्तर कोणते बरोबर आहे. बरोबर आपण बघितलं, भारतीय सशस्त्र दलाचे प्रमुख आहे ते तुम्हाला माहिती आहे, कार्यकारी मंडळाचे भाग आहे म्हणजे दे आर द पार्ट ऑफ एक्झिक्युटिव्ह, हे राईट आहे. आणि भारताचे पहिले नागरिक आहे, हे राईट आहे. म्हणजे ऑल ऑफ द अबो राईट आहे. बेसिक क्वेश्चन होता की इंडियन सिटी म्हणजे राष्ट्रपती काय, तिन्ही सेना दलाचे प्रमुख आहेत. आपण बघितलं आर्टिकल 53 मध्ये आपण जेव्हा बघित होतो त्यामध्ये बघितलं होतं कार्यकारी मंडळाचे भाग आहे, त्याच्यामध्ये पण आर्टिकल 52 मध्ये सांगितलं होतं हे. आणि भारताचे फर्स्ट सिटीजन असतं, हे तुम्हाला माहितच आहे. सो बेसिक क्वेश्चन होता, ऑल द स्टेटमेंट आर राईट. पुढचा बघा आता, खाली दिलेल्या पर्यायापैकी भारतीय राजकारणातील एक पुढारी ज्यांनी भारताच्या एका राज्याचे मुख्यमंत्री
राज्यपाल, भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली त्या व्यक्तीचे नाव निवडा. कळतंय का? म्हणजे एक असे व्यक्तिमत्व आहे जे सीएम होते, राईट आहे, जे राज्यपाल पण होते, जे व्हाईस प्रेसिडेंट पण होते आणि नंतर जे प्रेसिडेंट पण झाले. म्हणजे कळतंय का? सगळे पोस्ट म्हणजे सीएम झालेले, राज्यपाल होते, व्हाईस प्रेसिडेंट होते आणि प्रेसिडेंट होते. या सगळ्या पोस्टवर असणारे यापैकी कोणते प्रेसिडेंट आपले आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. सिंपल क्वेश्चन. त्यामध्ये रामास्वामी वेंकटरमण, ज्ञानी झैल सिंग, नीलम संजय रेड्डी की शंकर दयाल शर्मा? त्याचा आन्सर हे शंकर दयाल शर्मा आहे. आता थोडा हा फॅक्च्युअल क्वेश्चन झाला. असे क्वेश्चन पण येऊ शकतात आणि हा महत्त्वाचा होता कारण की त्यांनी एवढ्या व्हरायटी ऑफ पोस्टवर काम केलेलं आहे आणि तसला क्वेश्चन 1 लाईनवर कोणत्या एक्झाममध्ये बनणं पॉसिबल आहे. सो थोडं डिटेलमध्ये बघू आपण शंकर दयाल शर्माबद्दल. बघा, शंकर दयाल शर्मा 1992 to 1997 आहे ना, 1992 to 7 या कालावधीमध्ये 9वे राष्ट्रपती होते है ना. 9 प्रेसिडेंट होते इंडियाचे, एवढं एक लक्षात ठेवा. जे प्रेसिडेंट होते एवढं मग आलंय. आता 48-49 मध्ये शर्मा हे भोपाळ राज्याचे भारतात विलिनीकरण करण्यासंबंधी महत्वाचं होतं है ना. त्यावेळेस स्टेट होते, आपण बघितलं जेव्हा ब्रिटिशांपासून आपण वेगळे झालं त्यावेळेस खूप सारे संस्थानिक होते आपल्याकडं. तर ज्या भोपाळला इंडियाचा पार्ट बनवण्यामध्ये त्यांचं महत्वाचं त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन होतं. आणि भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते शंकर दयाल शर्मा हे भोपाळ राज्याचे मुख्यमंत्री बघा 1952 to 1956 या कालावधीमध्ये ते मुख्यमंत्री होते. आणि त्यांनी मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून पण काम केलं. म्हणजे मंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून पण काम केलं, मुख्यमंत्री म्हणून पण काम केलेलं आहे, राष्ट्रपती पण होते. आणि लोकसभेत 2दा निवडून आलेले शर्मा 1987 मध्ये भारताचे 8वे उपराष्ट्रपती बनले. 9वे राष्ट्रपती होते आणि 8वे व्हाईस प्रेसिडेंट होते, एवढं लक्षात ठेवा है ना. व्हाईस प्रेसिडेंट 8वे होते 1987 मध्ये. आणि बिनविरोध निवड होण्यापूर्वी आता ते बिनविरोध निवड झाले होते. आणि त्याच्या अगोदर बघा ते आंध्र प्रदेशचे गव्हर्नर होते 84 to 85 दरम्यान. त्याच्यानंतर पंजाबचे गव्हर्नर होते 85 to 86 आणि महाराष्ट्राचे पण गव्हर्नर राहिलेले आहे 86 to 87. म्हणजे महाराष्ट्राचे गव्हर्नर होते, राईट आहे, 3 राज्यांचे गव्हर्नर होते. गव्हर्नर नंतर ते या ठिकाणी गव्हर्नरचं काम केलं. त्याच्यानंतर ते व्हाईस प्रेसिडेंट झाले, 8वे व्हाईस प्रेसिडेंट झाले आणि 8व्या व्हाईस प्रेसिडेंट नंतर प्रेसिडेंट झाले. आणि 1992 मध्ये भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले आणि 97 पर्यंत त्यांनी काम केलं. कळते म्हणजे किती व्हरायटी ऑफ पोस्टवर काम झालेलं आहे. सो त्यांच्यावर क्वेश्चन डेफिनेटली असले काहीतरी वेगळे क्वेश्चन तुम्हाला बनवू शकतात जे नॉर्मली आपल्या अभ्यासामध्ये नसतात, आपल्या रेफरन्स बुकमध्ये दिलेले नसतात, पण आयोग रॅन्डम क्वेश्चन कधीतरी विचारता असं. सो एक डिटेल तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स त्यांचे रिलेटेड कळालेच असेल. त्यांचा टेन्युअर, ते कितवे प्रेसिडेंट, कितवे व्हाईस प्रेसिडेंट, कॅबिनेट मिनिस्टर कितवे, या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. आता बघा, राष्ट्रपतीच्या अधिकारासंदर्भात खालील विधाने विचार घ्या की राष्ट्रपतींची जी पॉवर असते त्यासंबंधी विधान दिलेलं आहे. तर कोणकोणते राईट आहे किंवा रॉंग आहे ते आपण कन्सिडर करू. राष्ट्रपती सर्व सैन्य दलाचे सरसेनापती असतात. आता तुम्हाला माहिती आहे, आपण ऑलरेडी बघितलं की राष्ट्रपती हे सरसेनापती असतात सर्व दलाचे. सो त्यासंबंधी की सर्व सैन्य दलाचे सरसेनापती असतात म्हणजे राईट म्हणते. आता राज्यसभेत 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती स्वेच्छाधिकार असतात. आता या ठिकाणी बरोबर विचारलं. बघा राज्यसभेमध्ये 12 लोक जे नॉमिनेट करत असतील तर हे राष्ट्रपतींचे स्वेच्छाधिकार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यांना राष्ट्रपतींना काउन्सिल ऑफ मिनिस्टरची ॲडवाईसने जागावं लागतं. त्या ठिकाणी मी ऑलरेडी सांगितलं की भारताने पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट अडॉप्ट केली आहे आणि म्हणून कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशनरी पॉवर राष्ट्रपतीकडे नाही आहे. म्हणजे संविधानामध्ये मेन्शन केलेली डिस्क्रिशनरी पॉवर राष्ट्रपतीकडे नाही आहे. राष्ट्रपतीकडे सिच्युएशनल डिस्क्रिशनरी पॉवर आहे. एखादी सिच्युएशन अराईज झाली तर त्या कालावधीमध्ये त्यांना काय करता येतं, स्वेच्छाधिकार वापरता येतो. कळतंय. आणि म्हणून 12 व्यक्तींची अपॉइंटमेंट करणे ना, ज्यावेळेस राज्यसभेमध्ये 12 नॉमिनेटेड मेंबरची अपॉइंटमेंट करायची असते तर ती पावल ही राष्ट्रपतींची स्वेच्छाधिकार नाही. म्हणून सेकंड स्टेटमेंट रॉंग आहे. राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सभागृहापुढे अभिभाषण देऊ शकतात. आता हे इम्पॉर्टंट आहे की ना, राष्ट्रपती अभिभाषण करतात पण प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला नाही करत. आपल्याकडे 3 अधिवेशन होतात. तुम्हाला माहिती असेल BMW म्हणजे आपल्याकडे 3 अधिवेशन होणार. एक बजेट सेशन होणार, मान्सून सेशन होणार, विंटर सेशन होणार. बजेट, मान्सून आणि विंटर. तर दरवर्षीचं पहिलं सेशन हे बजेट सेशन असतं, राईट आहे. तर याच्यामध्ये राष्ट्रपती अभिभाषण करतात. किंवा समजा एखादे नवीन इलेक्शन झालं आणि नवीन इलेक्शन होऊन नवीन लोकसभा स्थापन झाली तर त्या नवीन लोकसभेचं जे पहिलं सेशन असतं त्यामध्ये राष्ट्रपती अभिभाषण करतात. म्हणजे प्रत्येक वर्षाचं पहिलं सेशन आणि प्रत्येक नवीन इलेक्शन झाल्यानंतर पहिली लोकसभाचं पहिलं सेशन
त्यामध्ये राष्ट्रपती अभिभाषण करतात. प्रत्येक अधिवेशनाला नाही, म्हणजे या अधिवेशनाला अभिभाषण नाही होत राष्ट्रपतींचं, कळतंय का? आणि म्हणून हे स्टेटमेंट या ठिकाणी तुम्हाला रॉंग भेटेल, ब पण ऑलरेडी रॉंग भेटेल. आणि राष्ट्रपती देशात भारताचे प्रतिनिधित्व करतात हे राईट भेटेल, म्हणून याच्यावरून अ आणि ड हे राईट तुम्हाला भेटेल. कळतंय? बेसिक क्वेश्चन होता, जास्त कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन होता, पण ते वाचताना एक्झामच्या प्रेशरमध्ये तुम्ही गडबड करू शकतात की राष्ट्रपतींचं अभिभाषण केव्हा असेल, प्रत्येक सेशनमध्ये असेल की नवीन लोकसभा झाल्यावर असेल किंवा काय असेल. मग डिस्क्रिशनरी पॉवर जेव्हा आपण नॉमिनेटेड मेंबर अपॉइंट करतो तर तो त्यांचा स्वच्छ अधिकार आहे किंवा नाही, असल्या एक्झाममध्ये असे कन्फ्युजन होऊ शकतात आणि गडबड होण्याचे चान्सेस असतात. ओके, 6 पॉईंट तुम्हाला कळाला असेल. अ आणि ड बरोबर आहे, म्हणजे स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 4 राईट आहे. आता बघा, भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत टिंबटिंब यांच्या मताचे मूल्य हे राज्यगणित वेगवेगळे असते. म्हणजे राज्यानुसार बदलणारे मताचे मूल्य कोणाचे हे तुम्हाला विचारलं होतं की प्रत्येक राज्यानुसार बदलणारं मताचं मूल्य कोणाचं आहे. लोकसभा सदस्यांचं आहे किंवा राज्यसभा सदस्यांचं आहे किंवा विधानसभा सदस्यांचं आहे. आता राष्ट्रपती इलेक्शनमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, राष्ट्रपती इलेक्शनमध्ये लोकसभाचे इलेक्टेड मेंबर भाग घेतात, राज्यसभाचे इलेक्टेड मेंबर भाग घेतात, विधानसभाचे इलेक्टेड मेंबर भाग घेतात आणि युनियन टेरिटरी जिकडे विधानसभा असेल त्यांचे इलेक्टेड मेंबर भाग घेतात. तर याच्यामध्ये प्रत्येक राज्याची लोकसंख्या वेगळी असणार आहे, आपल्याला माहिती आहे ना. प्रत्येक राज्याची पॉप्युलेशन वेगळी आहे, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये MP MLA ची संख्या वेगळी आहे. म्हणून यांचं जे नंबर आहे ते राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये जे व्हॅरी करताना बदलतं की निवडणुकीमध्ये, म्हणजे विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य राज्यगणित वेगवेगळे असतात. हे या केसमध्ये हे नसणार आहे. विधानसभा, कारण की खूप सारे स्टेट आहे ना आपल्याकडं, आणि प्रत्येक स्टेटची वेगवेगळी डेमोग्राफी, वेगवेगळी पॉप्युलेशन आहे आणि वेगवेगळे त्यांच्यामध्ये MLA MP ची संख्या आहे, आणि म्हणून ही व्हॅरिएशन होतं स्टेट टू स्टेट. कळतंय? विधानसभा सदस्य बेसिक क्वेश्चन होता. ओके, पुढचा आता बघा, खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट व्हेटोचा वापर केला आहे. आता परत आपण पॉकेट व्हेटो, आता मी तुम्हाला सांगितलं होतं व्हेटोचे 3-4 टाईप सांगितले होते. त्याच्यामध्ये सस्पेन्सिव्ह व्हेटो आपण डेटामध्ये बघितला, क्वालिफाय व्हेटो पण बघितला, इंडियाच्या कंटेस्टमध्ये लागू नाही होत. त्याच्यानंतर पॉकेट व्हेटो बघितला. पॉकेट व्हेटोमध्ये इंडियाच्या पॉकेट व्हेटो हा खूप जास्त ब्रॉडर आहे ते बघितला. तर खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट व्हेटोचा वापर केला आहे असं या ठिकाणी विचारलं होतं. तर ग्यानी झैल सिंग है ना, 1985च्या दरम्यान, 85-86च्या दरम्यान ग्यानी झैल सिंग यांनी पॉकेट व्हेटोचा वापर केलेला आहे. पॉकेट व्हेटो मी तुम्हाला टर्म सांगितले की एखादं बिल ज्यावेळेस संसद पास करते आणि ते बिल राष्ट्रपतींकडे येतं, तर त्या बिलला राष्ट्रपती संमती पण देत नाही आणि रिकन्सिडरसाठी पण पाठवत नाही. राष्ट्रपती त्याला पेंडिंग ठेवतात, स्वतःकडे ठेवतात, आणि किती दिवसासाठी ते पेंडिंग ठेवलं पाहिजे या संबंधी कोणतं टाइम ड्युरेशन दिलेलं नाही राष्ट्रपतीनं. तर त्या संबंधी जे बिल असतं ते पॉकेट व्हेटो असतं, जे ग्यानी झैल सिंग यांनी वापरलं होतं. ओके, पुढचा क्वेश्चन बघू मित्रांनो. राष्ट्रपतीच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानांचे अयोग्य विधान कोणते. परत आहे ना, पार्डनिंग पॉवर मी तुम्हाला बोललो ना, आपण पार्डनिंग पॉवर क्वेश्चन बघितला होता. तर याच्या पूर्वीचे जे क्वेश्चन आपण डिस्कस करत होतो त्यावेळेस पार्डनिंग पॉवर बद्दल पण राष्ट्रपतींचा क्वेश्चन आपण ऑलरेडी बघितला होता. सेम पार्डनिंग पॉवरवर एक क्वेश्चन आलेला आहे आणि तुम्हाला अयोग्य विधान विचारलेले, चुकीचे विधान विचारले पार्डनिंग पॉवर बद्दल. ओके, सो बघा, कोर्ट मार्शलद्वारे देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही. आता या ठिकाणी माहित पाहिजे की कोर्ट मार्शलला, पार्डनिंग पॉवर कोर्ट मार्शलला लागू होती, एवढं लक्षात ठेवा. आपण बघितलं होतं की पार्डनिंग पॉवर जी आहे, म्हणजे एखादा निर्णय एखादा कोर्टाने दिला असेल तर त्या विरुद्ध तुम्हाला हे करण्याचं पॉवर, तर कोर्ट मार्शलला लागू होईल का नाही असं दिला होता, पण कोर्ट मार्शलला पार्डनिंग पॉवर लागू होते. म्हणून पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे, कारण की यांनी काय दिलं, लागू पडत नाही. आणि आपल्याला विचारलं काय, अयोग्य विचारलंय आणि म्हणून पहिलंच रॉंग आहे. बाकीचे चेक करू आपण राईट ठिकाणी. राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करता, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये प्रेसिडेंट हे नॉमिनल हेड असतात, त्यांना PM आणि काउन्सिल मिनिस्टरच्या सल्ल्यानुसार वागायला लागतं. तर पार्डनिंग पॉवर पण सेम आहे, ज्यावेळेस त्यांना निर्णय घेताना PMच्या सल्ल्यानुसार वागावं लागतं. तर सेकंड राईट आहे. राष्ट्रपतींच्या या अधिकाराच्या वापराचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही, बरोबर आहे. म्हणजे राष्ट्रपतीला एखादा ॲडवाईस दिलं तर त्याचं तुम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू नाही करू शकत की कोणाला पार्डनिंग का दिलं, कोणत्या ग्राउंडवर पार्डन केलं, असं ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये करता येत नाही. सेकंड, घटनेच्या अनुच्छेद 72 नुसार अधिकारांचा वापर करण्या विशिष्ट मार्गदर्शक तत्वे मांडण्यात आली. इनडायरेक्टली आर्टिकल 72 मध्ये पार्डनिंग पॉवर देण्यात आलेली आहे राष्ट्रपती संबंधी, आणि आर्टिकल 161 मध्ये गव्हर्नर संबंधी पार्डनिंग पॉवर देण्यात आली. राष्ट्रपती 72 आणि गव्हर्नर 161 त्यांची पार्डनिंग पॉवर देण्यात आलेली.
त्याच्यामध्ये बघितलं कोर्ट मार्शलला देण्यात आलेली शिक्षा अधिकार लागू नाही, हे चूक होतं. नाहीच्या जागी आहे पाहिजे होतं म्हणून हे चुकलं आहे ना. कोर्ट मार्शलला पण पार्डनिंग पॉवर लागू होते म्हणून नाहीच्या जागी आहे असतं तर ते विधान राईट झालं असतं. ओके, पुढचा क्वेश्चन आपण बघू. कोणते विधान आहे म्हणजे खाली काही कथाने दिले काय राईट आहे. कोर्ट मार्शल बाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतींना आहे. कोर्ट मार्शल बाबतचे काही अधिकार राज्यपालांना आहे. आता डेफिनेटली तुम्हाला या ठिकाणी ना इलिमिनेशन मेथडने जायला पाहिजे की कोर्ट मार्शल बाबतचे काही अधिकार राज्यपालांना आहे, हे एकदम चुकीचं आहे. राज्यपालांना कोर्ट मार्शल संबंधी काही अधिकार नसतात, सगळे अधिकार राष्ट्रपतींना असतात. ब हे डेफिनेटली तुम्हाला आपल्याला राईट विधान योग्य विधान विचारलंय म्हणजे आपलं ब कुठंच येणार नाही, म्हणजे ब वाले पर्याय तुम्ही कट करू शकता डायरेक्ट. ओके, थर्ड बघा, मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात, बरोबर आहे ना. डेथ पेनल्टी हे क्षमा करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे आणि मृत्यूदंडाची शिक्षा राज्यपाल सुद्धा क्षमा करू शकतात, हे रॉंग आहे. मृत्यूदंडाची शिक्षा पार्डनिंग करण्याची पॉवर हे राज्यपालांना नाही. ड रॉंग आहे म्हणून हे पण नाही आलं पाहिजे. अ आणि क हे दोनच ऑप्शन आपले राईट आहे. कळतंय का, म्हणजे फक्त अ आणि फक्त क हे दोन ऑप्शन आपले राईट असणार आहे. कोर्ट मार्शल बाबतचे काय अधिकार राज्यपालला आहे, हे चूक आहे. राज्यपालांना कोर्ट मार्शल संबंधी अधिकार नसतात म्हणून हे चुकलं. आणि मृत्यूदंडाची शिक्षा राज्यपालांना सुद्धा करू शकतात, मृत्यूदंडाची शिक्षा पाडन, तर हे पण रॉंग आहे. मृत्यूदंडाची शिक्षा पाडनिंग करण्याची पॉवर हे राज्यपालाला नसते. मृत्यूदंडाची शिक्षा पाडन करण्याची पॉवर ही फक्त राष्ट्रपतींना असते. सो हा पार्डनिंग पॉवर बद्दल होतं. एक 2-3 लाईनमध्ये आपण पार्डनिंग पॉवर बद्दल बघू. बघा आर्टिकल 72 मध्ये आहे ना, आर्टिकल 72 मध्ये ज्या प्रकरणामध्ये कोर्ट मार्शलद्वारे शिक्षा ठोठावण्यात आली आहे त्या प्रकरणामध्ये माफी देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. ओके, म्हणजे कोर्ट मार्शलच्या केसमध्ये पार्डनिंग पॉवर ही राष्ट्रपतींना देण्यात आलेली आहे. एवढं तुम्हाला कळेल की कोर्ट मार्शलच्या केसमध्ये राष्ट्रपती पार्डन करू शकतात. नाव ज्या व्यक्तीने संघाच्या कायद्याचे उल्लंघन केले आहे अशा प्रकरणामध्ये राष्ट्रपती माफी अधिकाराचा वापर करतात. म्हणजे पार्डनिंग पॉवर ऑफ प्रेसिडेंट कशा रिलेटेड आहे, जे गोष्टी केंद्र कायद्या रिलेटेड म्हणजे केंद्राच्या कायद्याला उल्लंघन केला आणि त्याच्यानुसार शिक्षा झाली तर पार्डनिंग पॉवर राष्ट्रपतींची येते. पण समजा एखादा राज्यांचा कायदा असेल आणि त्या रिलेटेड एखादी पार्डनिंग पॉवर असेल तर ती पार्डनिंग पॉवर गव्हर्नरला येते. समजले, म्हणजे केंद्रीय कायदे रिलेटेड पार्डनिंग पॉवरची पॉवर असेल तर ते राष्ट्रपतींना येणार आहे. कोर्ट मार्शल रिलेटेड पार्डनिंग पॉवर असेल तर ती फक्त राष्ट्रपतींना येणार आहे. राज्यपालांना कोर्ट मार्शल संबंधी पार्डनिंग पॉवर नसते. आणि जर ज्याप्रमाणे केंद्र कायदा रिलेटेड पार्डनिंग पॉवर राष्ट्रपतींना आहे तसं राज्यांना राज्यपालांना राज्याच्या रिलेटेड जो कायदा असेल त्या रिलेटेड पार्डनिंग पॉवर आहे. त्याच्यानंतर ज्या प्रकरणामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा ठोकवण्यात आली आहे त्या प्रकरणामध्ये माफी देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, राईट आहे. परंतु राज्यपालांना फाशीच्या शिक्षेला माफी देऊ शकत नाही. म्हणजे राज्यपालांना फाशी शिक्षेसंबंधी हे निघतात. राज्यपालांना आता आर्टिकल तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 76 आणि 161 हे दोघांचे आर्टिकल आहे आणि राज्यपालांना माफी देण्याचा अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीने राज्याचे उल्लंघन केले म्हणजे राज्य कायदा असेल तर राज्यपालांकडे पार्डनिंग पॉवर असेल आणि जर का सेंट्रल असेल केंद्रीय कायदा असेल तर राष्ट्रपतींकडं पार्डनिंग पॉवर असते. ओके, कळालं. सो हा एक बेसिक गोष्टी होती मेन ज्या या रिलेटेड बघायचे होते आपल्याला मेन टॉपिक, राईट आहे. सो असंच आपण आपले जे राहिलेले रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते परत आपण कंटिन्यू करूयात. मेन फोकस असंच असेल की हा टॉपिक तुम्हाला होलिस्टिक झाला पाहिजे ना. ज्यावेळेस आपण एका टॉपिकवर बरेच क्वेश्चन करतो ना तर ते प्रत्येक अँगलने आपला तो टॉपिक कव्हर होतो आणि कुठं काय मिस्टेक्स होत आहेत त्या टॉपिक रिलेटेड त्याही आपल्याला कळतात आणि कोणता क्वेश्चन आयोग कशा प्रकारे फिरवतो तेही तुम्हाला रिअलाइज होतं. सो एकदा का तुम्ही हे क्वेश्चन गो थ्रू केले आणि नंतर तो टॉपिक तुम्ही वाचला तर डेफिनेटली तुम्हाला तो टॉपिक अंडरस्टँडिंगसाठी खूप फायदा होईल आणि लवकर तो ग्रास्प होईल टॉपिक. ओके, सो थँक्यू सो मच. परत तुम्ही लोकांना या अकॅडमी सोबत कनेक्टेड राहू शकता. टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता. आपण पुन्हा भेटूयात. आपला काही क्वेश्चन राहिलेले आपले ते पार्ट 4 मध्ये आपण पुन्हा भेटूयात आणि आपलं राहिलेले रिमेनिंग क्वेश्चन राष्ट्रपतीवर संपूयात. थँक्यू सो मच.